लाडक्या बहिणींनो, आज महत्त्वाचे अपडेट आहे KYC संदर्भात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट पुढे येत आहे. सर्वच लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार आहे का? आणि काही लाडक्या बहिणी वारंवार कमेंटमध्ये विचारत आहे KYC पोर्टल कधी सुरू होणार आहे. तर याचविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ सविस्तर बघा. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. लाडक्या बहिणींनो, सध्या KYCचं जे पोर्टल आहे पूर्णपणे बंद आहे आणि ऑनलाईन KYC कुठेही सुरू नाही. कारण काही गावखेड्यातील बहिणींचं म्हणणं असं आहे की त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली की KYC सुरू झालेली आहे आणि त्या सेतूमध्ये जाऊन KYC करायला बघतात. परंतु कुठल्याही सायबरमध्ये किंवा कुठल्याही सेतूमध्ये KYC पद्धत होत नाही. कारण KYC पोर्टल पूर्णपणे बंद आहे मैत्रिणींनो आणि अजून KYC पोर्टल सुरू झालेलं नाही. जेव्हा KYC पोर्टल सुरू होईल मी सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवणार आहे. सगळ्यात आधी इथे तुम्ही KYC संदर्भात GR बघा. हा GR दिनांक 18 सप्टेंबर 2025चा आहे. म्हणजे मागच्या वर्षीचा हा GR आहे. हा GR जुनाच आहे. परंतु या GRनुसार या GRमध्ये असं मेन्शन केलं होतं की दरवर्षी जून महिन्यामध्ये KYC होईल. परंतु आता जून महिना सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारचं KYCचं पोर्टल इथे सुरू झालेलं नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे. आताच आपण 30 एप्रिलपर्यंत KYC दुरुस्ती केलेली आहे आणि या वर्षीची KYC संपल्यामुळं आता पुढच्या वर्षी म्हणजे 2027मध्येच ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे त्यांची KYC होण्याची शक्यता आहे. कारण परत त्यांना KYC सध्या करावी लागणार नाही. नवीन KYCचं पोर्टल सध्या पूर्णपणे बंद आहे. KYC पोर्टल पुन्हा सुरू करण्यासाठी मी व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार शासनाला विनंती करत आहे आणि लवकरच यावर शासनाचा सकारात्मक निर्णय येणार आहे. कारण खूप बहिणी आहेत अशा की ज्यांनी KYC केली नाही, त्या KYCपासून वंचित आहेत. तर KYCचं पोर्टल सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि हे लवकरात लवकर झालंही पाहिजे. कारण ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. KYC न केल्यामुळे त्यांचा 6 महिन्यापासूनचा लाभ बंद झालेला आहे मैत्रिणींनो आणि पुढेही KYC जेव्हा सुरू होईल तोपर्यंतचा लाभ त्यांना मिळणार नाही. जेव्हा त्यांची KYC होईल, त्यांची पडताळणी होईल, त्या पात्र होतील तेव्हा तिथून त्यांना लाभ सुरू होईल. तोपर्यंत त्या बहिणींना लाभ मिळणार नाही. फक्त KYC न केल्यामुळे ह्या बहिणी लाभापासून वंचित आहेत. त्यासाठीच KYC पोर्टल सुरू होणं अतिशय आवश्यक आहे. मग हे पोर्टल सुरू झाल्यानंतर KYC कोणाला करावी लागेल? KYC कोणाला करावी लागेल आणि ज्यांची आधीच KYC झालेली आहे त्यांना परत KYC करावी लागणार आहे का? असेही काही बहिणींचे प्रश्न आहेत. तर बहिणींनो, ज्यांची KYC झालीच नाही आधीपासून तर आत्तापर्यंत कधीही त्यांनी KYC केली नाही किंवा KYC दुरुस्ती केली नाही अशा बहिणींना नवीन KYC करावी लागणार आहे. परंतु ज्यांची आधीच KYC झालेली आहे त्यांना सध्या तरी KYC करावी लागणार नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या बहिणी आहेत त्यांची KYC करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. खूप दिवस लागले, खूप महिने लागले आपल्याला आणि एवढे महिने पोर्टल सुरू होतं तेवढ्या महिन्यात आपण KYC केली तरीसुद्धा काही बहिणींची राहिलीच आहे. खूप मोठा डाटा असल्यामुळे सध्या तरी ज्यांची KYC झाली आहे आणि ज्यांना सुरळीत लाभ सुरू आहे त्यांना परत सध्या KYC करावी लागणार नाही. त्यांना पुढच्या वर्षीच्या जून 2027मध्ये KYC करावी लागेल. तर बहिणींनो, हा पॉईंट तुमचा इथे क्लिअर झालेला आहे. ज्यांना सुरळीत लाभ सुरू आहे, ज्यांनी KYC चांगली केली आहे, यशस्वी केलेली आहे, त्यांना सध्या KYC करायची गरज नाही. त्यांना असाच लाभ सुरू राहणार आहे. परंतु ज्यांनी KYC केली नाही, ज्यांची KYC चुकलेली होती किंवा ज्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहेत, काही कारणामुळे ह्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, जर नवीन पोर्टल सुरू झालं तर त्यांना एक संधी मिळायला हवी आणि त्यांनाच KYC करावी लागणार आहे आणि पोर्टल सुरू होण्याचे चान्सेससुद्धा आहेत. तर मैत्रिणींनो, अजिबात काळजी करू नका. KYCचं पोर्टल पुन्हा एकदा सुरू होणार आहे. परंतु अजून त्याची तारीख कुठलीही फिक्स झालेली नाही आणि शासनाने लवकरात लवकर एखादी तारीख फिक्स करून पोर्टल सुरू करायला हवं. कारण खूप बहिणी अशा आहेत ज्या KYC न केल्यामुळे लाभापासून वंचित आहेत. तर बहिणींनो, KYC पोर्टल सुरू झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती कळवण्यात येणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंट करत चला आणि जाता जाता चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं अतिशय खात्रीशीर आणि 100% खऱ्या अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आशा करते आजची ही बातमी तुम्हाला समजली असेल. पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.